हा काय प्रकार चालू होता त्याबद्दल बुवांनी सादरीकरण केलंय। बरा थोडेसे बोलले बुवा, म्हणजे माका काय तसा वाईट बोलले नाही, राग येणार नाही, ते मोठे भाव आहेत। बरा मोठ्या भावाची पेटीवर बघला तर ह्यो पत्रावडे जोडी एकच हा। संदीप पुजारी बुवांची झलक दाखवूया बुवा, आपली खासियत आहे ती। आणि मगाचपासून बघितला दमलं नाही ना बरं तू त्यांनी काय सांगलं नाही। आणि खरोखर मंडळी आजची बारी सध्या बारी हे इकडं बघ अहो बुवा कोण बोलतच नाही, पण आजची बारी त्यांनी पण माका मान सन्मान देऊन केला नाही। आणि मी पण आमची मुंबईत 2 मंडळं आहोत, म्हणजे अखंड महाराष्ट्राची 2 मंडळं आहोत। अखिल भारतीय भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ त्याच्यात मी होय, आणि संयुक्त भजन संयुक्त मुंबई कोकण भजन मंडळावर हे कार्यरत। म्हणजे आम्ही दोन्ही पण मंडळा या भजन वाचवण्यासाठी प्रयत्न करता, आणि त्यांचं आम्ही काहीतरी छोटंसं घटक आहोत याचा सार्थ अभिमान। आणि असे बारी हो हवे अहो जाऊ मध्ये, नाहीतर ए लुक ॲट मी इकडं बघ कानपाट फोडीन असे बारी बरेच ठिकाणी म्हणजे आपल्या आजूबाजू पण चालत असणार। बरं त्याआधी बुवांचा एक प्रॉब्लेम झालो, आता बरेचसे पेटीएत जमात आणि हे स्वतः बँकेवाले आहेत, पण एक चष्मो काय घेत नाही। अहो मागे तसाच चष्म्यावर ना माका फोन केला नाही, बुवा भावा छोट्या भावा बुवा जरा प्रॉब्लेम झालो। म्हटलं काय हो, माझी ना जरा नजर कमी झाली हो। म्हटलं नजर कमी झाली तर चष्मो काढा, आणि चष्मो डोळे चेक करून घेवा, चष्मो लावीत जावा। होय म्हणता तापण केलंय बुवा, बुवा म्हणतो तापण करून बघलंय बुवा, चष्मो लावून घराच्या बाहेर गेलोय की शेजारी म्हणता बुवा तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही। मग म्हटलं मग तिच्यासमोर चष्मो लावून जाऊ नको, चष्मो काढून खिशात ठेवा। बुवा तापण केलंय पण चष्मो काढल्यावर शेजारी माका दिसत नाही। मगाचपासून ह्या माऊलींचा जीव काढला, वाचा हो वाचा, अर्धा बक्षीस हो असू दे। पण काय बुवाने सांगितलं नाही तसा सावंत की बोली आणि बंदूक की गोली एक नंबर जबरदस्त। आणि तुमच्या तोंडातनं जर वाक्य निघाला ना खरोखर तुमचे आशीर्वाद असू दे, म्हणजे माझ्याबद्दल चांगला जर सांगलास माझी प्रगती होण्याबद्दल तुमच्या तोंडात साखर पडो। मी ज्येष्ठ मत खाल्लं होतं तसं साखर पडो तुमच्या। हो मगाशी काहीतरी माग त्यांना वाटलं पान खाऊन येते, लाल झाला नसता तो पोपट्यासारखा। आता पोपट म्हटल्यावर खाणारच होतंय मुद्दा, पोपट्याची लाल चोच ना, पण म्हटलं जाऊ दे। लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशानं, बुवाने सांगला नाही। आणि गजर घेतला नाही स्त्री भ्रूण हत्येवर, बराच काय काय बोलले असून त्या विषयात नाही, पण चांगले विषय पटवून बुवाने सांगितलं नाही। बुवा या स्थानावरती एक गजर लिहिलेला आहे तो सादर करणार, पण बुवाने काय बरीच गाणी पण घेतला नाही बुवाने। बुवा आता गजर आता बिंदास बोलायचा, त्यांनी सांगलं नाही 7 वाजून दे 8 वाजून दे, नाही 8 नको माका 8 वाजता कार्यक्रम। म्हणजे काय एका घर बांधून घेतलेला, म्हणजे मी मुंबईत असतोय पण सासऱ्यांचं घराचं काम चालू आहे, उद्या दगड पुढणे सकाळी 8 वाजता 8:30ला भट येऊचा, 7ची गाडी तुमका भेटणारच नाही। अहो हायती माझी एवढी 15 लाखाची गाडी सोडीन खयचं नेऊन तुमका, तुम्ही बँकेत आहात। हो भावजींका पण घेऊ, आज सगळा भावजींवर जागा आहे त्या। हो बुवानी काय सांगितलं नाही, प्रेम आणि प्रेमाची गाणी पण बरीच म्हटलं नाही, पण हो तेव्हाचा प्रेम भारी नाही या बाबांच्यानी वेळचा। हिरोईन म्हणजे पिक्चरचा सांगताय, बाबांचा नाही। हिरोईन व्हाळाच्या त्या बाजू, हिरो व्हाळाच्या ह्या बाजू, तिकडनं तो हिरो जांभीची म्हणजे झाडाची फांदी धरणार आणि फक्त तिकडनंच गाणं भरणार। कसा रे त्या ती हिरोईन म्हणता करा किंवा पी पाणी पी, नाही बाबा दमलंस तू तिकडे पण वाजवतस बाबा, ताकद हाणतस खैसू। हा
तर ती हिरोईन गाणं म्हणतात ती फांदी किंवा गे पिच्या डोल दे बस गोप्या पडदो टाक. आपल्या अजून भरपूर काय आपल्याकडे स्टॉक आहे, गजर बाकी आहे, जास्त गाणी बिणी घ्यायची नाही. पण बुवानी या गाणं घेतलं आणि काय प्रेम वर वरलं ग तुझं, मस्त गाणं आहे. आपण पण प्रयत्न करूया. पण बुवा सध्याचा प्रेम काय झाला त्या गाण्यातनं सांगतोय. पुष्पा नारकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सुनील शेट्टे यांच्याकडनं 51 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बघा बुवानी काय गाणं म्हटल्याने शॉर्टकट घ्यायचा, कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचा गजरा, परत वीरभद्र देवावरती गजरा, भरपूर काय साजरे करणा. प्रेम वर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, प्रेम वर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला. स्टॉप. त्यांनी म्हटलं नाही, परत नाही. बुवाचा पाखरू आजाद झाला, पण त्या पाखरू खय गेला तर तुमका सांगतोय. सध्या पाखरांची परिस्थिती कसा, एकाला हाय दुसऱ्याला बाय तिसऱ्या संगे पळून जाय. त्या पाखरू तुम्ही जर आजाद केलास ना तर खय गेला बघा. उड्या मारू किती अन नाचू किती माझ्या मनासारखं झालंय र, उड्या मारू किती अन नाचू किती माझ्या मनासारखं झालंय र. तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय, तू आजाद माझ्या पिंजऱ्यात आलंय, तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय. अशी पिंजरो बदलतात पाखरा. होय, त्या सिंगरने फक्त गाणं काढला, आजाद केलं तुला, त्याबरोबर दुसरो सिंगर उठलो त्यांना काढा ह्या काढला, अजून या पाखरावर खायचा तरी गाणं यायला नुसते कांडा काढतं एकच विषय घेऊन. आणि बुवा खरोखर महिला वर्गांवरती तुम्ही छान सादरीकरण केलात. वेळ नाही काढायचो, पटापट. अच्छा बरं, ह्या ना ह्या बक्षीस स्पेशल माका भेटले ते, त्यांच्या लग्नात 25 वर्ष पूर्ण झाली. खरोखर नांदा सौख्य बरे, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुमचा संसार असोच आनंदी आणि सुखाचं होत. पण त्या गाण्याच्या दिलाने ना मगाशी गेटवर ऐकवल्याने काय फुलं पाखरू माझी तू, तर गाणं ऐकलेलं बुवा तुम्ही आज ते यूट्यूबला जाऊन बघू हवा. फुलं पाखरू माझी तू, कारण मी पोपट ते गाण कोकिळा, त्यामुळे त्यांच्या आवाजात चांगला वाटत. बुवा अभंगाच्या आधी घ्यावा तर यूट्यूबला ऐका त्या गाणं, कारण हां बक्षीस पण देव 50 अर्धे देव. तर बघा त्याच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि मी नवीन आहे हो, बुवाने काहीतरी सुरुवाती, बुवा तुमच्या एवढा अभ्यास नाही माझा, पण तुम्ही भूपरागामध्ये गोडव्यासाठी, बुवा भूपरागामध्ये गोडव्यासाठी कोमल गंधार लावलात, आणि म्हणून मी शिवरंजनी असं नाही, मग त्या रागात तुम्ही तेवढ्या वेळासाठी जे गायलात ना त्याच्यात बुवांची आठवण झाली. पण तो कसा गंधार कोमल लागल्यामुळे मी शिवरंजनी, कारण तुमच्या एवढा आमचा अभ्यास नाही. आणि तुम्ही आशीर्वाद आज माका लय भारी दिलात, देवाच्या कृपेने. उद्या बारिया, परवा बारिया, तेराक पण बारिया, नया है हम है ना. तर महिला वर्गांसाठी सुद्धा बघा सगळे सांगतात लाडकी बहीण. मगाशी बुवा पण बऱ्याच बोले लाडक्या बहिणींकडनं पैसो पण आमका दोघांका बरोचिलो, पण लाडकी बहीण सक्षम केला सरकारने, बरोबर लाडक्या बहिणी. पण ती लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीची पोरगी सुरक्षित आहे का ते पहिलं बघितलं पाहिजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये. अहो मागे 2 महिन्यापूर्वी तो बदलापूरला प्रकार घडला, त्या चिमुरड्या मुलींवरती बलात्कार झाले, आणि त्याच साखळीमध्ये मला वाटतं काहीतरी 13 की 14 एका महिन्यात बलात्कार मुंबई शहरामध्ये आणि अखंड महाराष्ट्रामध्ये घडले. म्हणजे लाडकी बहीण काय उपयोगाची नाही, आणि तिचे 1500 पण कांडा लावा, त्या 1500 नी 2100 आपली बहीण आणि त्या बहिणीची मुलगी आपली भाची. अहो लहान लहान मुलींवर बलात्कार, त्यांना साधं म्हणजे
या जगामध्ये त्या नुसत्या आल्या आहेत 2-2.5 वर्ष 3 वर्ष आणि त्यांच्यावर असे प्रसंग घडतायत. त्या नराधमांना कसं सोडायचं. तर ती एक लाडकी बहीण काय सांगते बघा. फक्त एक मुखडा म्हणून दाखवतो. लाडक्या बहिणीचे ती का पैसे नको, ती काय मागता बघा. नको मला बंगला, नको मला गाडी, नको मला बंगला, नको मला गाडी, नको मला पैसा, नको सबसिडी. ती गॅसची सबसिडी पण नको, तुमचो पैसो नको, बंगलो नको. ती लाडकी बहीण सरकारकडे काय मागता. असो कायदो बनवा की माझी सुरक्षा होय. आज गावात काय टेन्शन नाही हो तेवढा, पण माका वाटतं गावी पण लांजातलीच गोष्ट मागे काहीतरी पेपरमध्ये का मोबाईलवर आम्ही वाचली. गावी पण तो प्रकार होऊ लागलो. तर ती लाडकी बहीण सांगते सरकारला, मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये जर एखाद्या वेळी एखादी मुलगी, एखादी स्त्री रात्री उशिरा रेल्वे स्टेशनवरनं उतरली 12, 12:30 किंवा 11:30 वाजता, ती सुखरूप आपल्या घरी गेली पाहिजे असा काहीतरी कायदा बनवा. ती काय म्हणते. नको मला बंगला, नको मला गाडी, नको मला बंगला, नको मला गाडी, नको मला पैसा, नको सबसिडी, नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढ कायदा, माझ्यासाठी काढ कायदा, मला माझी सुरक्षा हवी, माझ्यासाठी काढ कायदा, काय सांगते. माझी सुरक्षा होणे गरजेचं आहे. 1500 ते 2100चा काय उपयोग नाही. कारण बघा तसा प्रसंग या ठिकाणी घडत होता आपल्या महाराष्ट्रामध्ये. बुवांचे विषय काय आता घेण्यासारखे राहुलेच नायक. बुवा काय म्हणतात, प्रत्येकान माझ्या भावाजींका पण आशीर्वाद दिला आणि पहिली मुलगी झाली तर डबल बारीच्या शोधातच होते बुवा. हो, आणि सांगल्याने काय प्रत्येकाच्या घरात 2 मुली तरी वयो, 2 मुली वयो, सगळ्यांनी 2-2 मुली. तो विचार केला नाही मग त्या मुलींका लग्न करून पोरगे नको. म्हणजे असा सांगा, एक पोरगी एक पोरगो म्हणजे काहीतरी गॉटमॅट जुळतला दुसऱ्या गावात. बरा स्वतः दोघांवरच थांबले होत. आता काहीतरी बोलले, प्रयत्न चालू होत असो दे. बरं तुमका पोरगी झाली तर मी फुकट येऊन भजन करीन. वा काय तर सांगल्या नाही आप, प्रयत्न चालू होत असो दे. तर बघा गजराला सुरुवात करतोय आणि त्याआधी वीरभद्र देवावरती एक छोटंसं गीत लिहायचा प्रयत्न केलाय, ते सादर करतोय. वीरभद्र सेवा मंडळ रायपटण, टक्केवाडी ग्रामस्थानी ठेविले भजन. वा वास्तवतेवर बोलायचा काहीतरी. तुमचा विषय चांगला होतो गजराचो, मी वाईट म्हणणार नाही. तेवढं माझा अभ्यास पण नाही. तुमचा दांडगोवा अभ्यास, मी नवीन वोकल शिकलेलो. तुम्ही चांगलेच आहात. आमची मुंबईत पण एक बारी कॅन्सल झाली शिवजयंतीची. एका माणसाने हेंगा ठरवला, एका माणसाने माका, आणि तो 2 जण खास मित्र. मला दोघांना फोन करता, नाही रे बारी कॅन्सल झाली. म्हणजे कोणाचा ताळमेळ नाही तर एवढे ही आपली दुसरी बारी असते बुवा. तर बघा वीरभद्र मगाशी सांगितलं माहिती. आता मी माझ्या वाचनाप्रमाणे सांगतो. वीरभद्र म्हणजे शंभू महादेवांचा पुत्र, बरोबर नाही. कोणाकच नाही माहिती, बरोबर ना. वा त्या काकीने हात वर केला. तर बघा काय झालं. दक्ष राजा, म्हणजे आता टाइम नाही तर भारी उडत सांगितलं. दक्ष राजा त्याला किती 60 कन्या होत्या, 60. आणि 60पैकी 59 मुलींची त्याने लग्न लावली. इंद्र यम सगळ्यांका असे वाटून टाकला, देऊन टाकला. लग्न प्रॉपर लावला ना, थाटामाटा अगदी बँजो बिंजो बोलवून. आणि शेवटची पार्वती तिनं शंभू महादेवांशी प्रेमविवाह केला बघा. आणि काही कालांतराने त्या दक्ष राजाच्या घरी होम हवन होतं, कारण त्याला 60 मुली होत्या, पुत्र संतान नव्हतं. आणि त्यावेळेचा पोस्टमन म्हणजे आग लाव्या नारद मुनी. एकदा जे ती शेंडी ताट झाली की तो समजायचा कोणाक तरी खाट देणार.
तर नारद मुनींनी कळ लावली की बाबा तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर. आणि तो यज्ञ त्या दक्षाने आरंभला होता. आणि त्या दक्षाने त्या यज्ञात सगळ्यांना बोलवलं, फक्त शंभू महादेव आणि पार्वती आईला बोलवलं नव्हतं. पण पार्वती आई हट्ट करून ह्या ॲक्च्युली आमच्या बुवांचा भारुडा, पण मी शॉर्टकट सांगते कारण अजून गजल बाकी आहे. तर पार्वती आई हट्ट करून त्या यज्ञ समारंभात गेली आणि तिथे दक्षाकडून महादेवांचा अपमान झाला. म्हणजे महादेवांना वावगं बोलले कोण, दक्ष राजा. त्यावेळी पार्वती आईने बघा काय केलं, तिला तो राग अनावर झाला. आपल्या बापाला सांगितलं, अरे बाप कसाई आहेस कसाई, माझ्या नवऱ्याला तू बोलतोस, या पापाचा घडा तुझा भरणार आणि शंभू महादेव तुला धडा शिकवणार. आणि तिकडे त्या पार्वती आईने त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली. वा गायन काहीतरी हा आपला कमी, मी मान्य करते, पण ह्या बाबतीत ही शाळा हरियाण बुवाची आहे, कमीच नाही होऊ शकत आपण, आहे की नाही बुवांका, तुम्ही ऐकलेला आहे. तर बघा पार्वती आईने त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली आणि ती जळून राख झाली. त्याबरोबर बघा नारद मुनी आले, शंभूदेवांना सांगतात, शंभूदेवा 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 बाहेर येवा बाहेर येवा बाहेर येवा. असं कोण बोलले, नारद मुनी. शंभूदेव बाहेर येले, आता त्यांना बाहेर यायची गरज, ते कैलास पर्वतावर म्हणते, अरे झालं काय शंभूदेवा, घात झाला भात झाला, यांनी मगाशी भात झाला, तुमची पार्वती जळून राख झाली. आणि एवढं ऐकलं बरं, शंभू महादेवाच्या अंगाची राख झाली, आग झाली. त्याबरोबर बघा त्यांनी काय केलं, एक जटा उपडली, जमिनीवर आपटली, विजांचा गडगडाट, आणि त्या आपटलेल्या शेंडीतून एक दैत्यमान असा एक पुत्र जन्माला, आणि त्याचं नाव होतं वीरभद्रवेता. याच्यासाठी वा अभ्यास लागतो, पोपट नाही बोलायचा, वाचन लागतं. आता काय बोलणार तुम्ही अभंगाच्या आधी, दिवस नको काय. तर बघा अशा प्रकारे त्या वीरभद्र वेताळाचा जन्म झाला. त्यानंतर तो त्या दक्षाच्या सभामंडपी गेला, जिथे ते होम हवन चालू होतं, आणि त्याने दक्षाबरोबर युद्ध पुकारलं. त्यावेळी दक्षाने सांगितलं, अरे तू आहेस कोण, आणि तुला त्या जर शंभूदेवाने पाठवलं तर तो काय घाबरतो की काय. पण त्या शेवटी शंभूचा अवतार, शंभूचा मानस पुत्र तो बघा. आणि त्यावेळी मी सांगितलं, आता जटेतनं निर्माण झालेला पुत्र, त्यावेळी ही एक सोय चांगली होती, पोरा खैसून पण व्हायची, कोणाच्या अंगठ्यात ना, कोणाच्या बेंबीत ना, कोणाच्या शेंडीत ना. कारण शंभू महादेवांचं वाहन नंदी शिकी मुनींच्या शेंडीतनं त्याचा जन्म झाला. आणि कोणाच्या पायातनं कोण जन्मालो रे, ती लय मोठी कथा. तर बघा त्यावेळी असे अवतार घ्यायचे, त्यांना मानसपुत्र असे कुठून व्हायचे, कोणाच्या बेंबीतनं शेंडीतनं. आता तसा रावला नाही. आता कसा साधारण कुणकुण लागली की तो पहिलं जाऊन नाव घालतं लोक हॉस्पिटलात. मी ग्रॅज्युएट नाही, मी पण मॅट्रिक पास, माझी बायको टीचर आहे शिरोडकर हायस्कूल. त्याच्यासाठी पुण्य लागतं ना. तुमचा पण जास्त जा, वहिनी घर टाटामध्ये आहेत ना, आपलं बेस्ट आहे हो. आपण कमी शिकलो पण लिंबू टाटा. तर बघा काय उतारे भिरावडेकरांचं पुस्तक, शेंडी, तो अजून शेंडी येतं टाकलं, मी शेंडीच्या पुढे गेलोय. तर बघा साधारण कुणकुण लागली की हॉस्पिटलात नाव घालणार. बरा ते सगळे 9 महिने 9 घटका सगळे भरले की डिलिव्हरीसाठी घेऊन जाणार. डॉक्टर चेकअपला गेलो की बाहेर येऊन जाणार, तोंड असा करून सांगणार, गळ्याभोवती नाळ गुळपटली आहे, सिझरिंग करावं. मयो जमव फोनवर करता. आणि तो हॉस्पिटलात जलामलेलो तो पोरगो घरी येईपर्यंत 5 लाखाचा झालेलो असता, कारण तापण आता महाग झाला. आमच्या बुवांना आत्ताच पुत्ररत्नाचा लाभ झाला. आपण बारसो कधी होतो, 1 तारीख, बऱ्याच वर्षाने. ज्या दिवशी बोलले ना बुवा वार्षिक भजन, माका लय आनंद, कारण वहिनी आणि हे म्हणजे ते थोडे टेन्शनमध्येच होते, पण पोरगो झाला खुश. तर बघा
जन्माला येण्यासाठी मृत्यूसाठी मार्ग अनेक, पण जन्म घेण्यासाठी मार्ग एकच, ते म्हणजे आपली आई. आणि ती आई कशी असली पाहिजे? जिजाऊ सारखी असली पाहिजे बघा. कारण आजकालच्या मातांना डोहाळे लागतात तसले त्यावेळी जिजाऊ मातेला डोहाळे लागले. घोड्यावर रपेट करायचे, तलवारबाजी करण्याचे. बघा ज्यावेळी शिवाजी महाराज जिजाऊ मातेच्या पोटात होते त्यावेळी डोहाळ्याची चर्चा रंगली. शहाजी महाराज आत आले, त्यांनी विचारलं, आम्ही ऐकलं ते खरं आहे का? माँसाहेबांनी फक्त मान हलवली. मग काय पाहिजे तुम्हाला? माँसाहेब म्हणाले, पुरवाल, आमचे डोहाळे पुरवाल. बेशक. मग बघा शहाजीराजांना त्यांनी सांगितलं, मग उतरा घोड्याच्या खाली, त्या घोड्याचा लगाम माझ्या हातात, त्या तुमचा तो अंगरका, त्या जिरेटोप आणि त्या तुमची शमशेर. जिजाऊ मातेने तो अंगरका परिधान केला, जिरेटोप माथ्यावर चढवला आणि कमरेची तलवार उपसली आणि साप 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 ती तलवार फिरवू लागली. बघा असे डोहाळे त्या जिजा मातेला लागले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली बघा. आणि आता आमच्या बायकांका डोहाळे लागतो बरं. त्या साधारण ह्या आजीबीजींच्या वेळी लोणचा, आवळे, चिचू ह्या तरी होता, पण ह्या आता आमच्या ह्याच्यात नाही. ओ खयास बरं, ओ म्हणतात ह्या नशीब, तुमची म्हणता ओ नाही कॅन्डी नाही, मग काय सच्चू. हा माझी अहो म्हणता, अगदी सरस्वतीक स्मरून सांगतं, अहोच म्हणणार. राकेश नाही, रे बी काय नाही, अगदी ह्या मांडार बसून सांगतो बघा. तर ती फोन करणार, खय आज बाजारात होय, मग येताना चिकन चिल्ली घेऊन या, हा की नाही, खरा हा की नाही. मग त्यांका पटला. तर बघा सांगायचं तात्पर्य काय होतं की जिजामातेला डोहाळे तसे लागले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मगाशी मी सांगितलंय, नको ते पिक्चर नको ते सिरियल दाखवायचे नाही. आताच्या पोरग्यांका पिक्चर दाखवायचं तर छावा, आणि तो छावा पिक्चर इल्यावर बरेच मावळे जागे झाले. दाढीवरना पण बोलले, दाढी ही आयाळ सिंहाक असता, मिशी वाघाक असता. तर माका काय माहीत नाही, कोणाक नसता त्या मी काय बोलणार. बरं माझा नाव चष्म्याचोच फरक झालो, इल्यापासून मिसाळ 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 करतात. शामृगातला श आहे. बरं 8वी पास चांगल्यावर तर व्याकरण कच्चाच असणार ना, है ना बुवा. असू दे. बघा छावा पिक्चर विषय काय होतो, छावा पिक्चर. हाथी घोड़े तोप तलवार फौज तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा, अब भी दुखे भारी है. माझ्या आवाजाची स्तुती केल्याने मग दाखवू हो ना. असू दे. वीरभद्र देवाचा गजर बाकी राहिला, कारण ती स्टोरी सांगितली म्हणून. वीरभद्र सेवा मंडळ रायपटण, टक्केवाडी ग्रामस्थाने ठेविले भजन. वीरभद्र सेवा मंडळ रायपटण, टक्केवाडी ग्रामस्थाने ठेविले भजन. वडची आई रवळनाथ साथीला, वडची आई रवळनाथ साथीला. चांगळ देव मोनेश्वर भला, देव तो धावे भक्तांचा हा केला. चांगळ देव मोनेश्वर भला, देव तो धावे भक्तांचा हा केला. चांगळ देव मोनेश्वर भला, देव तो धावे भक्तांचा हा केला. वीरभद्र सेवा मंडळ रायपटण, वाडी ग्रामस्थाने ठेविले भजन. वीरभद्र सेवा मंडळ रायपटण, टक्केवाडी ग्रामस्थाने ठेविले भजन. वडची आई रवळनाथ साथीला, वडची आई रवळनाथ साथीला. जांगळ देव कुंके, जांगळ देव मोनेश्वर भला, देव तो धावे भक्तांचा हा केला. चांगळ देव मोनेश्वर भला, देव तो धावे भक्तांचा हा केला. चांगळ देव मोनेश्वर भला, देव तो पायरीच्या झाडा, पायरीच्या झाडा,
त्या गोष्टीची म्हणजे भावजी म्हणजे ते माझे सख्खे भावजी नाही, चुलत नाही, लांबचे खैचेच नाही, माझ्या मित्राचे भावजी. तर या जागेबद्दल माहिती मला जेवढी मिळाली तेवढी, कारण हा राखण्यांचा देव बरोबर ना. आणि पायरीचं झाड त्याच्यात तो आता पार बांधलाय. आणि या ठिकाणाचं नाव काय, काजरा, म्हणजे काजऱ्याजवळ किंवा काजऱ्याखाली असा काहीतरी विषय. बरं, त्या काजऱ्याच्या झाडाची मगाशी सांगितलं आणि लाकडं मंदिरासाठी वापरली आहे. पायरी पायरी पायरीच्या झाडाखाली पार तो बांधिला, पायरीच्या झाडाखाली पार तो बांधिला, पायरीच्या झाडाखाली पार तो बांधिला, पायरीच्या झाडाखाली पार तो बांधिला. राखणे गुराखी येती त्याच्या छायेला, राखणे गुराखी येती त्याच्या छायेला, राखणे गुराखी येती त्याच्या छायेला, राखणे गुराखी येती त्याच्या छायेला. सांगल देव मुनेश्वर बला, देव तो धावे भक्तांचा हा केला. सांगल देव मुनेश्वर बला, देव तो धावे भक्तांचा हा केला. सांगल देव मुनेश्वर बला, देव तो धावे भक्तांचा हा केला. वन्स मोर अजून भरपूर बाकी आहे, अजून गजर चालूच नाही केला. जगदीश रोडे व तन्मय शेट्टे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी गीता यशवंत नारकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश नारकर यांच्याकडून या गाण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी गीता यशवंत नारकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि बक्षिसाचा स्वीकार करतोय. तर बघा, आता आपण गजराकडे वळूया, कारण बुवांका बोलण्यासारखा काय राहिला नाही. मिशी बिशीचे सगळे विषय बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचा मी बोललोय ना. बघा, माझ्याकडे एकच वही आहे आणि त्याच्यात महाराजांबद्दल एक शब्द लिहिलेलो नाही, जा काय हाता मेमरी कार्ड होया. बरा मोबाईल माझो तिकड्या, त्या बघून पण म्हणणार नाही. बुवाने खरोखर छान गाणे म्हटले आणि पोवाडा 1 नंबर, महाराष्ट्र गीत 1 नंबर. तर आता गजराकडे वळूया. गजर आहे आणि म्हणून बुवा सांगितलंय, ही शाळा हरियाण बुवाच्या बतावणीच्या बाबतीत आपलं नाद नाही करायचो. तुमका संदीप पुजाऱ्यांचा आवाज काढून दाखवू ठरवलो. जरा काहीतरी एखादी नोट देवा हो, माझ्या हातात देवा, परत देतोय नाही देवा. हे तिथून सुरुवात आहे, त्यांनी घडी पण केला नाही. पैशाचा उगीच केलास बुवा, आणि तुमका माहित आ, ते बुवा असं सांगतात ना, या नोटीस जो फोटो आहे ना तो माझो आ. संदीप पुजारी बुवा जेणे जेणे ऐकला नाही त्यांना समजणार. इकडे नाही त्यांची बारी झालेली असणार. असो दे बुवा. नाही नाही शंभर 150 150 300 100 रुपयाचं पारितोषिक बुवांकडे. ही पण एक कला, पैसो काढ. मी असोच पण आवाज काढून दाखवलं असतं, पण त्याची प्रॅक्टिस आहे ना. हो, डॅडींचा आवाज काढूसाठी जास्त नाही, तो फुकट काढते मी डॅडींचा आवाज. पण तो असू दे. गजराला सुरुवात करतोय. गजर कसा आहे बघा, या कलियुगातला एक, मगाची बुवा नुसते कलियुग आलाय कलियुग आलाय कलियुग आलाय, आता तो जायला झालाय. मग कलियुगाचा काहीतरी सांगा. हा कलियुग आणि हा कली बघा कसा आहे. या कलियुगामध्ये जो कली आहे त्याचं बघा तो कसा आहे, तर त्याचा एक हात आपल्या जिभेवर आणि एक हात आपल्या लिंगावर आहे. तो कली काय सांगतोय, जर हा कलियुगी भवसागर तारून जायचं असेल तर प्रत्येकाचा आपल्या लिंगावर आणि आपल्या जिभेवर ताबा पाहिजे. कारण ही जीभ कधी चुकीचा शब्द टाकीत नाही, होत्याचा नव्हता करून टाकीत, सांगू शकत नाही बुवा. तर काय म्हणतोय, कलियुग आलाय आणि या कलियुगातला एक बाबूराव, त्या
त्याने देवादिकांना फोन केला आणि कॉन्फरन्सवर घेतलंय साधू संतांना. सध्या मोबाईलच्याच भाषेत बोलोक लागता, सगळे ताच बोलतो. आता ह्या बुवाने गेले ते त्यांनी पण त्या दिवशी माका तसाच सांगला नी बुवा इनकमिंग. मी समजून गेलोय, म्हटलं पोरगो झालो. बरं आउट वगैरे कोणी म्हटल्यानंतर समजायचा पोरगी म्हणजे ती दुसऱ्याच्या घरी जाणार ना. हो मागे तो माका म्हणता बुवा पुष्क बरा. बरं थोड्या दिवसांनी म्हटलं काय रे योग्य मागे म्हणत नाही जळलो म्हणतो तो मिस कॉल. अच्छा मोबाईलच्या भाषेत बोलतात. तर बघा तो बाबूराव काय सांगतोय देवांना. हॅलो 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 झाला तुझा. हॅलो मी बाबूराव बोलतोय. हॅलो मी बाबूराव बोलतोय. हॅलो मी बाबूराव बोलतोय. हॅलो 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 मी बाबूराव बोलतोय. हॅलो मी बाबूराव बोलतोय. हॅलो मी बाबूराव बोलतोय. हॅलो मी बाबूराव बोलतोय. हॅलो 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 मी बाबूराव बोलतोय. कलियुगी जाईना सांगतो ऐकाना. कलियुगी जाईना सांगतो ऐकाना. कलियुगी जाईना सांगतो ऐकाना. कलियुगी जाईना सांगतो ऐकाना. नव्या युगाचा नवा जमाना. नव्या युगाचा नवा जमाना. नव्या युगाचा नवा जमाना. नव्या युगाचा नवा जमाना. साधू चोराला राम राम करतोय. तो काय सांगतोय की नव्या जमान्याचा नव्या युगाचा नवा जमाना आलाय आणि या जमान्यामध्ये काय चाललंय तो बाबूराव देवांना सांगतोय की साधू चोराला राम राम करतोय. कारण या कलियुगामध्ये मगाशी बुवानी सांगला नाही त्यांनी त्यांच्या भावाक सांगून ठेवलेला 100 रुपये 200 रुपये 500 रुपये कोणी दिल्यानंतर कामं करायची नाही. बरोबर मगाशी कोणाला तरी शाप पण दिला नाही. म्हणून म्हटलंय सावन की बोली आणि बंदूक की गोली सबसे कडक. म्हणजे तो चांगला सांगितलं. आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. कारण देवाची सेवा करून आई वडील मिळतील का सांगू शकत नाही, पण आई वडिलांची सेवा करून देव मात्र नक्की भेटणार एवढं त्रिवार सत्य आहे. कारण बघा आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. देवाच्या आधी पण कोण असेल आपलं आराध्य दैवत ती आपली आई असते. बघा बुवानी छान सांगितलं. मी अपंग माझ्याकडे येणार तेव्हा मी त्या विषयावर थोडं बोलणार आहे, कारण अपंग तसं आहे. तर बघा नव्या युगाचा नवा जमाना. नव्या युगाचा नवा जमाना. साधू चोराला राम राम करतोय. मी बाबूराव बोलतोय. हॅलो मी बाबूराव बोलतोय. हॅलो मी बाबूराव बोलतोय. तिथं पाण्यावर तरल्या गाता. दिसती रतीच्या दुकानात आता. दिसती रतीच्या दुकानात आता. रतीच्या दुकानात आता. तिथं पाण्यावर तरल्या गाता. दिसती रतीच्या दुकानात आता. रतीच्या दुकानात आता. रतीच्या दुकानात आता. वेदशास्त्र निघंट पुराणे भैया बांधून विकतोय चणे. भैया बांधून विकतोय चणे. भैया बांधून विकतोय चणे. बघा, तो काय सांगतोय की तुमच्या काळामध्ये त्या साधू संतांनी तुकाराम महाराजांची गाथा पाण्यावर चढली होती. बघा म्हणजे तेवढी ताकद त्यांच्या भक्तीमध्ये होती. पण आता ती एखाद्याच्या घरात गाथा असेल तर ते रत्तीत देऊन टाकतात. घरात अडचण नको, कारण सगळ्यांच्या हातात अँड्रॉइड नुसता झाबू झाबू चालूच असतात त्यांचे रील्स बघणं. तर तो बाबूराव सांगते बघा वेदशास्त्र आणि ग्रंथ पुराणे. कधी कधी असो वाईट प्रसंग येतात. एखाद्या त्या दिवशी मागे असाच झाला. मी चणे घेतलंय भैयाकडे चणे मुंबईत, आणि ते चणे खाल्लं आणि ती पुडी उघडली तर त्याच्यात एक अभंग होतो आणि अभंगाचा सारांश होतो. म्हणजे एवढा वाईट वाटला ना की म्हणजे ते आपल्याच माणसात कुणीतरी रत्ती विकलेली आणि ते फिरून फिरून त्याच्या खरी गोष्ट पेटिक्स म्हणून सांगते बुवा.
मी आणि आम्ही भजनातूनच दिला आणि कोणी भेळ घेतला आणि कोणी शेवपुरी, तर आम्ही चणे घेतला आणि तो नंतर कागद एवढा वाईट वाटला. अभंगाचं पान म्हणजे त्या अभंगाच्या पुस्तकाच्या पानात त्याने चणे बांधून दिलेले. अशी परिस्थिती आली आणि अशा परिस्थितीवरती तो बाबूराव सांगतोय काय, वेदशास्त्र आणि ग्रंथ पुराणे भैया बांधून विकतोय चणे, भैया बांधून विकतोय चणे, भैया बांधून विकतोय चणे. अभंगवाणी गेली भंगोनी, अभंगवाणी गेली भंगोनी, अभंगवाणी गेली भंगुनी, अभंगवाणी गेली भंगुनी. सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी. अभंग कोणाक नको आता, या बारीतनं सुद्धा अभंग हद्दपार झाले. गजरापर्यंत बारी, कोण गजर दीड तास गाणी म्हणता गोवा, हो गोवा बरोबर ना, एक दीड तास नुसती गाणी म्हणतात आणि मग 2 मिनिटात तो गजर घेतात बुवाने मगाशी सांगितला नाही, आणि मग सांगणार हे तो अभंग घे, मी गवळण घेतोय, भजन संपला. असे विषय आता या कलियुगात होक लागले. तो बाबूराव सांगता आणि सध्या कोणाक सिनेमाच्या चालीच हवे सगळ्यात का, आता पण लिहिली होती त्याची, ते बुवा घेणार नक्की. आणि लग्ना बिग्नाचा विषय वेगळो, आता लग्नापेक्षा हळदीचो खर्च जास्त, डीजेचो खर्च जास्त, म्हणून तो बाबूराव काय सांगतोय, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी, सिनेमाच्या चालीसाठी लोक दिवाणी, डीजे तालावर नाचतय थय थय. मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय. संत नामदेवाच्या संग विठू कीर्तनी झाले दंग, विठू कीर्तनी झाले रंग, कीर्तनी झाले रंग. संत नामदेवाच्या संग विठू कीर्तनी झाले दंग. कीर्तनी झाले रंग, कीर्तनी झाले रंग. निरूपण सवेवंत विषयाचे घोडे, राजकारण त्यांचे गाती पवाडे बुवा, बुवा बाईकडे चोरून बघतोय. ह्या बुवांचा नाही सांगतोय, कारण काय काय परिस्थिती अशी इलेली म्हणजे बुवा पेटीवर बसलो की नुसतो खैतरी टेबल, बुवाने सांगल्याने जसा भिंगरी फिरवीतच टेबल फॅन, तर त्या कलियुगामध्ये असं वातावरण निर्माण झाले. तो बाबूराव सांगतोय बघा, राजकारण त्यांचे गाती पवाडे, राजकारण त्यांचे गाती पवाडे, बुवा बाईकडे चोरून बघतोय. मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय. कृष्णाने लाज राखली द्रौपदीला साड्या पुरवून, द्रौपदीला साड्या पुरवून, द्रौपदीला साड्या पुरवून. शिवरायानी देऊनी मान धाडली सुभेदाराची सून. सुभेदाराची सून, धाडली सुभेदाराची बघा सून. त्यावेळी आता हा कलियुग आहे, पण त्या काळामध्ये श्रीकृष्णाने आपल्या बहिणीला म्हणजे द्रौपदीला साड्या पुरवल्या. ज्यावेळी तिचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी कोण ते 5 पांडव समोर असून काय करू शकले नाही, कारण ते वचनामध्ये बंदील होते. पण श्रीकृष्णाने त्या द्रौपदीची लाज राखली साडी पुरवून. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलणार आपण, परस्त्री माते समान मानणारा राजा. तर बघा बुवाने पोवाडा घेतलाय, मी 1-2 मिनिटात एक कथानक सांगतो फक्त. तर बघा छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आपल्या डोळ्यासमोर आला की आपण अफजल खानाचा वध, आता मी शॉर्टकट अफजल खानाचा वधच सांगतो. बघा अफजल खान कोण होता माहिती आहे कोणाला, म्हणजे कुठला होता ते, आपल्या महाराष्ट्रातला साताऱ्याचा वाईतला होता. बघा अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला. 40,000 सैन्य घेऊन खान निघाला.
मजल करत तो खान आला बघा. त्याने पंढरीत प्रवेश केला. पांडुरंगाच्या मूर्तीला त्याने सुरंग लावला, सुरंग. पण अगोदरच खबर लागली आणि पांडुरंगाची खरी मूर्ती विहिरीमध्ये लपवली होती. माझ्या वाचनानुसार सांगतोय, कारण कसा किती 18 ऋषींची 18 मतं असा काहीतरी म्हणतं. माझ्या वाचनात दिला त्या सांगतोय, तुळजाभवानीच्या मंदिरात आला. तुळजाभवानीच्या मंदिरात तुळजाभवानीच्या मूर्तीवर वार करणार. असं करत करत आया बहिणींची अब्रू लुटली, अनेक देवळं उद्ध्वस्त केली आणि जो खान महाराष्ट्राच्या म्हणजे आपल्या महाराजांना कैद करण्यासाठी निघाला, सैन्य घेऊन आला 40,000. महाराजांनी विचार केला, खान 40,000 सैन्यानिशी येतोय, युद्ध तर करावंच लागेल, काय करायचं. त्यांनी तानाला बोलवलं. ताना, खान येतोय, 40,000 सैन्यानिशी येतोय, काय करूया. सैन्य गोळा करा. तानाने सैन्य गोळा केलं. कसं बस सैन्य भरलं 7,500. महाराजांनी विचारलं, ताना किती झाले. त्याचा माझ्या पोवाडा गाण्यातून सादर होतो, पण अशा गोष्टी बाकी कोण सांगतात काय माहीत नाही, पण मी सांगतो. तर बघा, तानाने सांगितलं राजा 7,500. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, त्याचे 40,000 आपले 7,500. युद्ध करायचं कसं. पण छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती भारी होती. त्यांनी काय विचार केला, माघार घ्यायची नाही, युद्ध तर करायचं, आपलं वाढवता येत नाही त्याचं कमी करायचं. आणि काय कमाल केली बघा मराठ्यांनी. ज्यावेळी खान निघाला त्यावेळी सगळ्यात पहिला त्याचा हत्ती महाराजांनी विष देऊन मारला होता. आणि तो आपण जसं हिंदू धर्मामध्ये एखादा कार्यासाठी शुभ प्रसंग किंवा शुभ मुहूर्त शोधतो, तसा तो अफजल खान येताना एका काजीला विचारून आला होता. त्या काजीने त्याला सांगितलं होतं की तुझं मरण अटळ आहे. आणि त्या काजीला सुद्धा त्याने ठार मारलं. का तर अपशकून बोलला. एवढंच नव्हे, खानाला भीती होती की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पकडायला तर चाललोय, जर माझाच दगा झाला तर काय. म्हणून त्या खानानं महाराष्ट्रात यायच्या आधी आपल्या 65 बायकांचा खून केला. त्याने त्या 65 बायकांना मारलं. आणि याची खून म्हणून खून बावडी नावाचं ठिकाण इस्लामपूरला आहे. त्याच्यासाठी अभ्यास लागतो. बुवा मगाशी म्हणते बघा ह्याच्यात काय नाही हे म्हणून सांगले, ह्या मेमरी कार्ड. तर तो खान निघाला बघा. त्याने आपल्या महाराजांकडे चाल केली. महाराजांनी काय केलं, मराठ्यांना सांगितलं, आपल्या सैन्याला सांगितलं, आपलं वाढवता येत नाही त्याचं कमी करा. करत 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 शेवटी त्याचं सैन्य 4,000वर आलं. त्यावेळी महाराजांनी निरोप पाठवला, भेटायचं असेल तर अवघे 1000 घेऊन येणे. आणि ज्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट झाली, त्यावेळी 1000 सैन्य अफजल खान वरती घेऊन आला. त्यातले फक्त छावणीत 4 जण होते. म्हणजे 40,000 सैन्य घेऊन आलेला खान माझ्या राजाने 4 वर आणून ठेवला. ही माझ्या राजाची युद्धनीती आणि यालाच गनिमिकावा बोलला जात होता. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी भेटायची वेळ निवडली, जागा निवडली. प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारला. नक्षीदार तो शामियाना बघा. अफजल खान एकदम वेडापिसा झाला. इतनी दौलत है शिवा के पास. तर बघा, त्या अफजल खानाला भेटायची वेळ महाराजांनी निवडली दुपारी 12:30 वाजता. आता तुम्ही विचार करा, दुपारी 12:30 वाजताच का. तर महाराजांनी काय विचार केला, आपण ज्यावेळी गड उतार होणार, गडावरून खाली उतरणार, त्यावेळी 12:30 वाजता दुपारी त्या लक्क उन्हामध्ये त्या छावणी हालचाल खानाची स्पष्ट दिसावी. पण खानाने आपल्याकडे वरती बघायचं म्हटलं तर तीच सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. असं सूक्ष्म नियोजन करून राजे निघाले. जाता जाता राजांनी 10 अंगरक्षक घेतले होते. आणि त्या 10 अंगरक्षकांमध्ये 2 जण प्रमुख, एक जीवा महाला नाविक समाजाचा आणि एक संभाजी कावजी कोंडाळकर. जीवा महालाला घेतलं कारण खान सय्यद बंडाला घेऊन आला होता. दानपट्टा फिरवण्यामध्ये माहीर सय्यद बंडा, आणि त्याच्याशी लढायचं म्हणजे आपल्याकडे तसा दानपट्टा चालवणारा माणूस पाहिजे. आणि त्या जीवाला महाराजांनी तयार केलं होतं. जीवाला सांगितलं, जीवा कात्री आहे का. जीवाने विचार केला, आता अफजल खानाच्या भेटीला चाललोय, महाराजांनी तलवार घेतली असेल, कात्री का विचारतायत. त्याने उत्तर दिलं, जी आहे जी राज आहे जी. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की कात्री घे आणि माझी दाढी बारीक कर.
वा दाढीचा विषय महाराजांपासून दाढी आहे सगळ्यांका. तर बघा शिवाजी महाराजांनी सांगितलं माझी दाढी बारीक कर, कारण जर खानाच्या भेटीच्या वेळी चुकून त्याने माझी दाढी हातात धरली तर त्या वेदना असह्य होतील आणि तेवढं एक कारण आपल्या पराभवासाठी कारणीभूत ठरेल. किती बारीक नियोजन बघा महाराजांचं होतं. जीवाला सांगितलं जीवा तू शामियान्यात यायचं, माझ्याबरोबर खाली यायचं, शामियान्यात आत सुद्धा यायचं, तू माझ्याकडे बघायचं नाही, तू अफजल खानाकडे बघायचं नाही, तू फक्त बघायचा सय्यद बंडा. जीवाला कामगिरी दिली. आणि तुम्ही म्हणाल बुवा दुसरं कोण नाव सांगितलं? संभाजी कावजी कोंडाळकर. संभाजीला सांगितलं संभा तू माझ्याबरोबर खाली यायचंस, पण तुला छावणीत प्रवेश नाही, तू छावणीच्या बाहेर. आणि माझ्या भेटीनंतर यदा कदाचित चुकून खान जिवंत बाहेर आला तर त्याला या प्रतापगडावरनं जिवंत जाऊ द्यायचं नाही, एवढी कामगिरी तुझी. ठरल्याप्रमाणे बघा सगळं ठरलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज जीवा महाले आणि काजी हैदर महाराजांचा वकील आणि अफजल खानाकडे कोण होतं? कृष्णाजी भास्कर. बघा किती विरोधाभास आहे. माझ्या राजाकडे एक मुस्लिम वकील आणि त्या अफजल खानाकडे आपला हिंदू ब्राह्मण कृष्णाजी भास्कर. म्हणजे तेव्हापासूनच आपल्यातच म्हणतात ना खोट असतात तसो विषय. तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी छावणीमध्ये प्रवेश केला. त्यांना बघितल्याबरोबर खार उठून उभा राहिला. त्याने आपल्या वकिलाकडे मान फिरवले आणि विचारलं यही है शिवा? त्या वकिलाने इशारा दिली हा. त्याने मान डोलावली. त्याबरोबर अफजल खान उठला, दोन्ही बाहू फैलावले आणि म्हणाला आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. आणि महाराजांना आलिंगन देण्यासाठी खान पुढे आला. महाराज पुढे झाले. खानाने आणि राजांचं आलिंगन झालं. बघा राजांनी ज्यावेळी खानाला आलिंगन दिलं त्याने काय केलं? दगा केला. आपल्या बगलेमध्ये राजांची मान दाबून धरली. बगलेमध्ये मान दाबून धरली आणि खंजिराचा वार राजाच्या माझ्या पाठीवर केला. पण माझा राजा हुशार होता, जाताना चिलखत परिधान करून गेला होता. खानाचा वार फुका गेला. खानाला काही कळेना. त्या संधीचा फायदा घेऊन बघा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बिचवा खुपसला. डायरेक्ट वाघ नका पोटात खुपसलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या पोटात बिचवा खुपसला आणि त्यानंतर वाघ नखांचा मारा केला. आतडं पोतडं बाहेर काढलं. दगा 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 करत खान कोसळला. आणि या सगळ्या धावपळीत बघा कृष्णाजी भास्कर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर धावून आला. त्याच्या एका तलवारीचा वार माझ्या राजाच्या डोक्यावर झाला. आणि या सगळ्या धावपळीत माझा राजा हे पडला. आणि या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा राजावर दानपट्ट्या चालवणार. त्याचबरोबर माझ्या जीवाच्या दानपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला. आणि त्या दिवशी इतिहासात एक वाक्य कोरलं गेलं, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के. जय भवानी, जय भवानी. बघलास पोपटाचो दम. उद्या पण बारी आहे, परवा बारी आहे, हरवा 3 दिवस काय तर होऊन जाऊन दे एकदा. कैलासवासी महादेव नारकर आणि कैलासवासी सावित्री नारकर यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष नारकर यांच्याकडून तबला आणि ढोलकी वादक यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपये आलेत. या दोघांच्याही आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि बक्षिसाचा स्वीकार करतोय. हे घेवा, नंतर भावकेत वाद नको. बघा आज भावाने मॅचिंग पण काय भारी केलं नाही. तर बघा सांगण्याचा उद्देश काय होता की छत्रपती शिवाजी महाराज गजऱ्यात परत आपण मुली लाव, कारण ह्या असाच असता, असा कातळावरनं फिरून परत रस्त्यावर यायचा, नाहीतर ते का मजा नाही. पहिला बुवा कातळात फिरलास कधी? तेव्हा आमच्या बरोबर एकदा. अरे असं काय ह्यो माझा डायलॉग खास. कातळावर फिरताना कशात ते तुम्ही समजून जावा कशात फिरता होते. तर बघा तो बाबूराव काय सांगतोय, त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला साड्या पुरवल्या. छत्रपती शिवाजी राजांनी मान देऊन सुभेदाराची सून बघा, कारण परस्त्रीला आई समान मानणारा माझा राजा.
ज्यावेळी कल्याणच्या सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या समोर नजराना म्हणून पेश केली गेली, त्यावेळी माझ्या राजाच्या मुखातून शब्द निघाले, अशीच सुंदर आई अशीच सुंदर आई असती आमची रूपवती, आम्हीही सुंदर घडलो असतो, वदले छत्रपती वदले छत्रपती वदले छत्रपती. बघा ते छत्रपती शिवाजी महाराज. तर बघा तो बाबूराव काय सांगतोय, विषय परत बाबूरावावरच येणार, कारण तो सगळा कलियुगातला सांगता मी नाही आणि हे बाबूराव पण नाही. आज कोणतरी लहान असतं तर म्हटलं असतं ह्यो बाबूराव, बुवांका नाही म्हणणं. बुवा खरोखर आज मजा येईल बारी आहे का माहिता, आपल्या तोंडातनं अरे तुरे नाही निघाला, या जागेचा आपण पावित्र्य राखला. कारण सध्या गुरुजींकडे गुरुजी आहेत ना रिटायर, मगाशी कोणतरी होते ते, तर तेच ना हां. तर बघा काय काय जण ना पेटीवर बसून अरे तुरे शिव्या बिव्या पण घालतात हो, आणि ते या पवित्र जागेवर झालं नाही. हे आमचं भाग्य की आम्हाला या ठिकाणी भजन करायला भेटलंय. तर तो बाबूराव काय म्हणतोय बघा, शिवरायाने देऊनी मान धाडली सुभेदाराची सून, डावसाजी बोका इथे रक्षकांचा धोका, डावसाजी बोका इथे रक्षकांचा धोका. बघा म्हणून मगाशी ते गाणं सांगितलं, लहान लहान मुलींवर बलात्कार अत्याचार झाले कारण जे रक्षक भक्षक झालाय, कारण कोणावर विश्वास ठेवतो राहिलेलो नाही. ते बदलापूरचं प्रकरण तो शाळेतलाच होता, त्या मुलांना सांभाळणारा किंवा त्या शाळेचा केअरटेकर होता, त्याने हे कृत्य केलं होतं. म्हणून काय म्हणतोय, डावसादी बोका इथे रक्षकांचा धोका, डावसादी बोका इथे रक्षकांचा धोका, डावसादी बोका इथे रक्षकांचा धोका, डावसादी बोका इथे रक्षकांचा धोका. रक्षक भक्षक बनतोय मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय. पंचरत्नांनी केलं भजन, भजनात झालं भंजन, भजनात झालं भंजन. शेलाव पेटावणे बुवा दिवाने, शेलाव पेटावणे बुवा दिवाने, पंचरत्नांनी त्यावेळी भजन केली बुवांनी. मगाशी सांगितलं खरोखर बुवांचे गुरुवर्य त्यांची आठवण येते हो खास, कारण तो ज्यावेळी आपला 26/11चा हल्ला झाला त्याच्यानंतर त्यांनी जो गजर गायला तो आजपर्यंत सगळ्यांच्या मोबाईलला वाजतोय, आणि 26/11च्या दिवशी जास्तीत जास्त लोकांच्या मोबाईलवर ते गाणं वाजत असतं. बघा असे अनेक गजर बुवांनी अजरामर केलेले आहेत. तर बघा पंचरत्नांनी त्यावेळी भजन केलं, पण आता त्या भजनाचा भंजन झाला. परवा बुवांनी सांगितल्याने 2 बुवांनी मारामारी केली, पेटीवर बसून एकमेकांना मारलं. एवढ्यापर्यंत वाईट परिस्थिती या भजनाची आली आहे. आणि इथे खरोखर आनंद वाटला की असं काय घडलं नाही. आणि सध्या बुवांनी सांगलं शेलाव बिलाव हे काय कोण बोलणार नाही, खरोखरच कोण काय बोललेलं नाही. मस्त प्रतिसाद. शेवटचं चरण आहे गजराचं, काय म्हणतोय, शेलाव पेटावणे बुवा देवाने, शेलाव पेटावणे बुवा दिवाने, शेलाव पेटावणे बुवा दिवाने, शेलाव पेटावणे बुवा दिवाने. एकमेकांच्या मानेवर बसतोय मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय, हॅलो मी बाबूराव बोलतोय. कलियुगी दैना सांगतो ऐकाना, कलियुगी दैना सांगतो ऐकाना, कलियुगी दैना सांगतो
कसं आहे बुवांना पण मुंबईसाठी गाडी पकडायची आहे, घरी जाऊन ते पण या ठिकाणी गजराची सांगता करतोय. नारायणा नारायणा श्री सत्यनारायणा 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 नारायणा श्री सत्यनारायणा नारायणा 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 श्री सत्यनारायणा नारायणा नारायणा श्री सत्यनारायणा नारायणा नारायणा श्री सत्यनारायणा नारायणा नारायणा श्री सत्यनारायणा नारायणा नारायणा श्री सत्यनारायणा श्री सत्यनारायण महाराज बघितलंय नाही असं पासून टाकलं बरोबर होय चालू करा चालू करा हॅलो हॅलो अभंग ह्याला दिलं तर चालेल का? हरकत नाही ना? ठीक आहे. दोन्ही बाळा गाणी पण मी घरून बसते
हॅलो काका ना काका म्हटले तरी चालतं. काय म्हणतो लग्नाचं वाटतं. हॅलो सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा लग्नाचा वाढदिवस संतोष रोडेचा लग्नाचा वाढदिवस संतोष रोडेचा लग्नाचा वाढदिवस संतोष रोडेचा सारा दिवस आज घाईचा लग्नाचा वाढदिवस संतोष रोडेचा लग्नाचा वाढदिवस संतोष रोडेचा सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा लग्नाचा वाढदिवस संतोष रोडेचा काय मागणं मागू देवाला सुखी ठेव आमच्या जोडीला काय मागणं मागू देवाला सुखी ठेव आमच्या जोडीला फुलपा करू माझी तू कसा विसरू सजनी तुला फुलपा करू माझी तू कसा विसरू सजनी तुला फुलपा करू माझी तू कसा विसरू सजनी तुला काय मागणं मागू देवाला काय मागणं मागू देवाला सुखी ठेवा आमच्या जोडीला काय मागणं मागू देवाला सुखी ठेवा आमच्या जोडीला काय मागणं मागू देवाला सुखी ठेवा आमच्या जोडीला फुलपा करू माझी तू कसा विसरू सजनी तुला फुलपा करू माझी तू कसा विसरू सजनी तुला फुलपा करू माझी तू कसा विसरू सजनी तुला हॅलो या ठिकाणी
आमचे गुरुवर्य सन्माननीय सचिन सावंतबुवा यांनी मला या ठिकाणी अभंग गाण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कारण गेली 4 ते 5 वर्ष मी आमच्या बुवांकडे शिकतोय. खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या आणि मुळात भजनी बुवा व्हायच्या आधी एक उत्कृष्ट कोरस बुवा व्हावं लागतं. त्यांच्या भजनामध्ये, त्यांच्या डबलबारीमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच बाऱ्या केल्या. म्हणजे संपूर्ण रायगड पट्टा असू दे, कुठलाही पट्टा असू दे, आम्ही पूर्ण बाऱ्या करून ॲक्च्युली झालं कसं की बुवांकडून आम्ही कागदी ज्ञान जास्ती नाही घेतलं, पण आमच्या या कोरसमध्ये बसून आमच्या डोक्यामध्ये आम्ही जे पूर्ण ज्ञान घेतलं वाचून आणि ऐकून, ते आम्हाला खूप त्याचा उपयोग झाला, फायदा झाला. त्यामुळे या ठिकाणी त्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी अभंगाला सुरुवात करतो. वरती नाही हा सुख सोहळा, वरती नाही हा सुख सोहळा, मना विठ्ठल वेळोवेळा, मना विठ्ठल वेळोवेळा, मना विठ्ठल वेळोवेळा. वरती नाही हा सुख सोहळा, वरती नाही हा सुख सोहळा, मना विठ्ठल वेळोवेळा, वरती नाही, वरती नाही, वरती नाही, वरती नाही हा सुख सोहळा, वरती नाही हा सुख सोहळा, वेळा वेळा. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा,
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्यात अंग नाचू चंद्रभागेच्या पाण्यात अंग नाचू विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग अबीर गुलाल उधळी अबीर गुलाल उधळी तरंग नागरी नाचे बाबा नागरी नाचे कृष्ण विष्णु हरी गोविंद वैकुंठीचा मार्ग निराळा वैकुंठीचा मार्ग वरती नाही आसुक सोहळा नाही आसुक सोहळा अधिकार आहे येथे सगळा अधिकार आहे येथे सगळा अधिकार आहे येथे सगळा अधिकार आहे येथे सगळा कलियुगी उद्धार हरिनाम बोला कलियुगी उद्धार हरिनाम बोला कलियुगी उद्धारी कलियुगी उद्धारी कलियुगी उद्धारी हरिनाम बोला वरती नाही आसुक सोहळा वरती नाही आसुक सोहळा मना तुका म्हणे नामापाशी आहे नाना कळा तुका म्हणे नामापाशी आहे नाना कळा तुका म्हणे नामापाशी तुका म्हणे नामापाशी तुका म्हणे नामापाशी आहे नाना कळा भक्त आणि देव यांचा लागला लळा भक्त आणि देव यांचा लागला लळा वरती नाही आसुक सोहळा वरती नाही आसुक सोहळा जनरे
वेळा मना विठ्ठल वेळो वेळा मना विठ्ठल वेळो वेळा वरती नाही मना विठ्ठल वेळो धन्यवाद. तुम्ही गवळ हॅलो हॅलो टाळ घ्या. विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल विठ्ठल तोंडी चहा टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल विठ्ठल वखा वारकरी भांडवला वारकरी विठ्ठल वखा भांडवला विठ्ठल बोला विठ्ठला 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 विठ्ठल तोंडी टाळ विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठला विठ्ठल छंद विठ्ठला 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 टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा हा नाम्याची हिरता खितो तो खोबाची पुरे राखितो हा नाम्याची हिरता खितो तो खोबाची पुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वालिदामाजीचा कानडा भिक्षा वाढ माई ज्याच्या दारी
साई त्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्याई भिक्षा वाढमाई भिक्षा वाढमाई भिक्षा वाढमाई ए भोळ्या शंकरा ए भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची शंकरा लिंगेश्वरा प्राणियाशी मंत्र सोपा प्राणियाशी मंत्र सोपा दत्त वासिपा दत्त वासे जपा विठ्ठल आणि सगळे मदनी जम गम गसा मम 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 गा धा 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 मानी नी 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 धा 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 मम 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 गा धा 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 मानी नी 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 धा 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 धनी सा धनी सा धनी सा धा 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 मदनी 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 नी 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 गम धा 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 सगम 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 मा 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 गा धा मा नी धा नी सा कमदनी सा नी धनी सा 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 कमदनी सा नी धनी 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 सा 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 विठ्ठला माय बाबा विठ्ठला 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 तू गया मुखा विठ्ठला 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 विठ्ठल कोटी विचारा विठ्ठल कोटी विचारा आळा विठ्ठल विठ्ठल काळा विठ्ठल दिंडी विठ्ठल दिंडी विठ्ठल दिंडी. धन्यवाद. पुनश्च एकदा तुमच्या सर्व मित्रमंडळांचे सर्वांचे मी आभार मानतो. माझ्या मुखावाटे जर चुकून काही शब्द आला असेल तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय. आणि बुवा तुम्हाला पण काही चुकून बोललो असेल तरी माफ करा मला, कारण काय डबलबारी म्हटल्याच्या नंतर थोडेफार शब्द कुठेतरी मुखात न येतात. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या परमात्मा परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य देव, तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी त्या परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि हरिभजनाची सांगता करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेगे धाव वेगे पाव माझ्या विठ्ठला, वेगे धाव वेगे पाव माझ्या विठ्ठला, आळविता कंठ माझा दाटला, आळविता कंठ माझा दाटला.
वेगे धाव वेगे पाव माझ्या मुनेश्वरा, 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 आळविता कंठ माझा दाटला, आळविता कंठ माझा दाटला, तोळण पायीन आनंदे पूजित, तोळण पायीन आनंदे पूजित, प्रेमे आलिंगन रूपा तुझे, प्रेमे आलिंगन रूपा तुझे, वेगे धाव वेगे पाव माझ्या मुनेश्वरा, वेगे धाव वेगे पाव माझ्या मुनेश्वरा, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊलीकर, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊलीकर, विठ्ठल 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 पुंडलिकावर रे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, हर हर आपापल्या मायबाप की। नारायणजीकडे ते पुढे ऋतू ये, ऋतू सत्वी घे आपली आणि पिशवीचे बघ मेरे माझे आहे वो वरती आहे हॅल घरी गाडी एवढे तास बरी बाहेर गेला तुझ्या वेळेस घेतला
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव माझ्या फुसफुस मला रे. हा वाचलो.